सावित्रीबाई फुले विद्यापीठातील चंदनाच्या 2 झाडांची चोरी। यावेळी चोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांनी केली दगडफेक। वर्ध्यात बँकेमध्ये हातचलाखी करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक। पैसे मोजण्याच्या बहाण्याने 40 पैकी 16,000 चोरट्याचा डल्ला। नाशिकच्या निफाडमध्ये चोरी करून पळणाऱ्या कुख्यात गुंडाला पोलिसांकडून अटक। चांदोरीमध्ये फिल्मी स्टाईल थरार। या प्रकरणी निफाड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मावडी कडेपठार येथे अफूच्या शेतीवर कारवाई। शेतकऱ्याकडून जवळपास 76,000 रुपये किमतीचं 38 किलो वजनाची अफूची झाडं जप्त। कोल्हापुरात बनावट सोनं खरं असल्याचं भासवत बँकेला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। युनियन बँक ऑफ इंडियाची बनावट सोनं गहाण ठेवून 60 लाखांची फसवणूक। 22 जणांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मोबाईल चोरीच्या संशयाने 29 वर्षीय तरुणाला अज्ञात इसमाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। धावत्या ट्रेनमधून ढकलून दिलं। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकावरची घटना। मध्य प्रदेशातील रोहित कुमार गोस्वामी याचा मृत्यू। अमरावती नागपूर महामार्गावरील मोझरी जवळच्या कृष्णा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवत मारहाण। पेट्रोल पंपावरील 9,000 रुपये लुटले। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यात तोतया अधिकाऱ्यांकडून छापेमारी करत व्यापाऱ्यांना गंडा। मार्केट यार्डमधली घटना। बनावट जीएसटी अधिकारी बनत पुण्यातल्या व्यापाऱ्यांना घातला लाखो रुपयांचा गंडा। 6 जणांविरोधात मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।